नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप रंजकदार असं वळण आता पाहायला मिळतंय. सत्यादादाचा आणि आपल्या मंजूचा मात्र मित्रांनो छान प्रेमाचा असा क्षण आपल्याला दाखवला जातोय. इकडे मात्र जो आर्यन आहे, आर्यनला आता जे काका आहेत ना ते सारखे टोकतात. त्याच्या मनाला आता तर असं काही लागतं ना, तो आता डायरेक्ट ते घर सोडून जायला निघतो. आता काका नेमके आर्यनला काय बोलतात, आर्यनला कशाचा राग आलाय, अजिबात आर्यन आता थांबायला तयारच नाही आहे. मला इथे 1 मिनिटसुद्धा आता अजिबात थांबायचं नाही आहे, मी आत्ताच्या आत्ता चाललो असं म्हणत आपली सुटकेस घेऊन मात्र आर्यन आता माया पॅलेसमधून निघतो. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय सगळेच आता खाली आलेले असतात. माया असते, काका असतात, सगळे तिकडे जेवायला बसतात आणि ते बोलतात, काका मंजू तू पण आता आमच्यासोबत नाचूनबाई आमच्यासोबत जेवायला बसा बरं का, नाश्ता करायला. म्हणजे मंजू आता तिकडे नाश्ता करायला वगैरे बसते. सगळे आता खात असतात आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो चित्रकार तिकडे येतात. ते आता पेपर वाचत असतात आणि ते मध्येच बोलतात की हे बघा काय चाललंय तुमचं. अहो चित्रकार, तुम्ही पेपर वाचत काय बसलाय, काय टाईमपास करताय, चला सगळे नाश्ता करतायत, तुम्ही पण खाऊन घ्या बरं थोडंसं. आता इकडे पेपर वाचायचा टाईम नाही आहे हा, प्रभ्या लवकर जेवण कर असं म्हटल्या क्षणी प्रेक्षकांनो चित्रकार मात्र आता सत्यदादाकडे असा काही बघतो ना आणि गपचूप नाश्ता करायला बसतो. इकडे मात्र आपण पाहतो तर काय, जो आर्यन आहे तो आता आपली आपली बॅग घेऊन येतो आणि सगळेच आर्यनकडे बघतात. अरे काय झालं, कुठे चाललंस तू, अचानक काय झालं तुला, डायरेक्ट बॅग घेऊन निघालस. आर्यन म्हणतो मी चाललो आहे इथून, मला अजिबात तुमच्या घरात राहायचं नाही आहे. मला इथं अपमान होत असेल तर मी इथे का थांबू, माझ्या मनाला आता खूप शब्द लागतात काकांचे, मी असं अपमानास्पद वागणं सहन करू शकत नाही आहे. मला वाटलं होतं सगळी माणसं माझी आहेत, सगळे माझ्यावर जीव लावतात, प्रेम करतात, पण तसं अजिबात नाही आहे. तुम्ही माझे नाही आहात, कारण की माझ्या मनाला खूप टोचून शब्द बोलताय तुम्ही, असं आता तो आर्यन म्हणत असतो. सगळेच त्याच्याकडे बघतात आणि खरंच तो जायला निघतो, पण त्याला कुणीच आता थांबवत नाही. आता माया म्हणते, अहो काका काय करताय तुम्ही, थांबवा बरं त्यांना, तुमच्याचमुळे तो चाललाय ना. आता माया तुला जर त्याच्यासोबत जायचं असेल ना तर तू पण निघू शकतेस इथून, तू पण जा त्याच्यासोबत. आता इकडे मम्मी साहेब मात्र घाबरतात. बरोबर जाऊ द्या आर्यन, जा बाळा, नीट जा बरं का, जपून जा. आर्यन आता खरंच निघतोय. आता तो मनातल्या मनात म्हणतो की अरे बापरे, मला तर जायचं नाही आहे, ॲटलिस्ट कोणीतरी मला अडवायला पाहिजे ना, खरंच माझी मनापासून इच्छा नाही आहे बरं का जायची. आता मात्र प्रेक्षकांनो आर्यनची अशी काही फजिती होते ना, आर्यनला वाटतं फालतू उगा मी नाटक केलं बाबा, चांगलं माझं नाटक माझ्याच अंगावर यायला लागले. आता तो तेवढ्यामध्ये बोलतच असतो आणि मंजू आता सत्याचा हात दाबून धरते. इकडे सत्या मंजूकडून हात झटकून घेतो आणि आर्यन थांब, अरे आर्यन नको जाऊ असं, थांब बाळा तू, अरे का करतोय तू असं, फालतूपणा करू नको, एवढ्या छोट्या गोष्टी मनाला कोण लावून घेतं रे. तेवढ्यात आता इकडे मात्र प्रेक्षकांनो आर्यन थांबतो. हे बघ तुझ्या आत्याचं आता उद्या भेट घालून दे मला, तुझ्या बाबासोबत आईसोबत. आणि इकडे मात्र आता आर्यन बोलतो, बरं झालं ॲटलिस्ट मला थांबवलं याने, आता मात्र नक्की कोण आहे असं कळेल, असं तो म्हणतो. आणि आर्यन मात्र तिकडेच आता स्तब्ध होतो. आर्यन आता सकाळी त्याच्या आत्याकडे येणार असतो आणि आपण पाहतोय आत्याकडे म्हणजे तो आता ती एक नाटक करणारी, सिनेमामध्ये काम करणारी ॲक्ट्रेस असते, ती काही त्याची आत्या वगैरे नसतेच आहे. आता मात्र मित्रांनो इकडे तो बोलतो, मला ना तुमच्याजवळ काम आहे. ती बाई आता अशी काही भांडत बसलेली असते, नळाच्या पाण्याच्या तिकडे बसलेली असते, फुल गावठी स्टाईलची बाई. आता ती बाई म्हणते, काय रे कोण आहेस तू. आता नंदाबाई आहे माझं नाव, माहिती का तुला. तो म्हणतो, ए नंदाबाई नाही, मी मंदाकिनी आहे, काय झालं तुला, कोण पाहिजे. तो आता म्हणतो, आर्यन मला तुमच्याजवळ एक काम आहे, मी तुम्हाला लागेल तेवढे पैसे देतो. आता मात्र ती मंदाकिनी काय म्हणते, डायरेक्ट माझ्याशी बोलायचं नाही, माझ्या PA सोबत बोल, अजिबात माझ्याकडे डायरेक्ट यायचं नाही, मला आवडत नाही. आता मात्र आर्यन बोलतो, हे बघा मला अर्जंट काम आहे म्हणूनच मी तुम्हाला डायरेक्ट भेटायला आलो आहे. आता मात्र अहो हे बघा मी तुम्हाला काय सांगतोय, मी तुम्हाला एक काम देणार आहे, मला 700 रुपये पाहिजे. आर्यन म्हणतो, 700 काय, तुम्हाला 7,000 रुपये देतो, पण माझं काम तुम्ही करायचं. आता ती बाई मात्र पैशाच्या हव्यासापोटी काम करायला तयार होते. तुमचं तर ते काम आहे ना, मी सांगतो तुम्हाला आता एक मस्त रोल करायचा आहे माझ्या आत्याबाईचा. ती म्हणते, काय आत्या, कसं राहायचं आता आत्यासारखं. अरे बाबा मला कसं येणार आहे ते सगळं. आता मात्र आर्यन बोलतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काहीच काळजी करू नका, आपल्याला आरामात एका ठिकाणी जाऊन आपण बसू आणि बोलू. तुम्ही आत्ता माझ्या घरी येता का, तुम्हाला निवांत बोलायला मिळेल. ती आता आर्यनला त्याच्या घरी घेऊन येते. तिकडे पाणी वगैरे तो देतो आणि मला नाही प्यायचं
द्यायचे. आता आर्यन मात्र तिला डिटेलमध्ये सांगतो, हे बघा मला एक मुलगी आवडली आहे, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे आणि तुमचा हा रोल खूप चांगला आहे, तुम्हाला कुठंच वगैरे आता काही करायचं नाही आहे. ती मुलगी जी आवडली आहे ना मला त्या मुलीच्या सोबत नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ना तुम्हाला मी सांगतो. घरचे म्हणतात की कुणाला तरी भेटावं, माझे वडील खासदार आहेत म्हणून त्यांना वेळ नाही आहे, मी त्यांच्यासोबत त्यांची भेट घालून देऊ शकत नाही, म्हणून आता तुम्ही माझी आत्या बनून तिकडे यावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला खूप चांगला रोल करता येतो ना, मी तुम्हाला लागेल तेवढे पैसे देतो, तुम्ही फक्त माझं काम करा. ती म्हणते ठीक आहे, माझे खूप ओळखीचे लोक आहेत इकडे प्रोड्युसर वगैरे. आर्यन मात्र तिला उल्लू बनवतो, ठीक आहे ग तुम्ही आता काम तर करा, मी आता तुम्हाला लागेल तेवढे पैसे देतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो सत्या आता फोनवर बोलत येत असतो. सत्या म्हणत असतो की हे बघा तुम्ही कसलीच काळजी करू नका. तेवढ्याच सत्या आता फोनवर बोलत येत असतो. आता मात्र सत्याला फोनवर आवाजच येत नाही. सत्या त्या मोबाईलला आता म्हणतो काय हे खटारा मोबाईल डबडं, ह्याचा तर आवाजही येत नाही. आणि तिकडून आता एक बाई आर्यनसोबत आलेली असते, छान चष्मा बिष्मा लावून एकदम मस्तपैकी तयार होऊन गॉगल घालून. आणि सत्या आता तिकडे बघतो, तेवढ्यात ती त्याला आता धरायला जाते आणि सत्याच्याच अंगावर पडते. मित्रांनो हे सगळं आता ती आर्यनची आत्या जी बनून आली आहे ती आता सत्याच्या प्रेमातच पडणार आहे. आणि हे सगळं दृश्य बघून सगळे आता बाहेर पळत येतात. त्यांना वाटतं सत्या पडता पडता वाचलाय, त्या आत्याबाईनं वाचवलंय. आणि सगळेच आता डोक्याला हात लावतात, काय चाललंय काका. मंजूला सत्याचा असा राग येतो ना. आता मात्र प्रेक्षकांनो नक्की मालिकेत पुढे काय होणार आहे, सत्याची इकडे काय वाट लावणारे मंजू आणि आर्यनची आत्या आता सत्याच्या प्रेमात पडणारे, हे सगळं आपल्याला उद्याच्या भागातच पाहायला मिळणार आहे.